अरे मला नका मारू हे कोण आहे तिकडे? हॅलो पोलीस, हॅलो पोलीस. कमिशनर प्लीज मला लवकरात लवकर कळवा. ओके या थँक्यू. बोला. मला माफ करा, मला माहिती आहे तुमची सध्या परिस्थिती नाही आहे, पण आपल्याला हे लग्न मुहूर्तावरच लावावं लागेल. हा मुहूर्त चुकला तर आपल्याला नवीन मुहूर्त बघावा लागेल. काय कळलं काय दादा कधी येतील? नाही म्हणजे मी आता कमिशनर साहेबांशी बोलले, ते आपल्याला अपडेट देतील लवकरच. पण मी काय म्हणते गुरुजी, आपण थोडा वेळ थांबूया. हां त्यांचा कॉल येईपर्यंत आपण थांबूया प्लीज. अगं सांग ना, काय म्हणाले? कुठे माझा युवराज? पद्मिनी काकू हे बघा, माझं कमिशनर सरांशी आत्ताच बोलणं झालंय. त्यांना काही अपडेट कळली ना ते आपल्याला लगेच कळवतील. हां तुम्ही अजिबात काळजी करू नका. माझा युवराज कुठे आहे? माझा युवराज, अगं त्याला काही झालं तर काय करायचं आपण? काही होणार नाहीये पद्मिनी काकू, प्लीज शांत व्हा. माझ्यावर थोडासा विश्वास ठेवा प्लीज. मग त्याला काही झालं तर? अगं माझा युवराज, नको म्हणू वहिनी, असं नको म्हणू. सापडेल आपला युवराज. बॉस थँक्यू सो मच मला वाचवण्यासाठी. आज लग्न आहे माझं, माझा मुहूर्त आहे आणि मुहूर्ताची वेळ टळून जायला नको. सो आता लवकर सोडवा मला, मी पैसे देईन तुम्हाला याचे. मी कोण आहे माहिती आहे ना? आय एम युवराज खांडेकर. मी प्रेग्नंट आहे. युवराजचं बाळ माझ्या पोटात वाढतंय. बॉस याला इथूनच गायब करायचं का? असं हे लग्न होणार नाहीये. काय झालं? मी काय चुकीचं बोललो? तुला ज्या दिवशी इथे या घरात मी पाहिलं ना, त्याच दिवशी ठरवलं की लग्न तर करणार आणि निशिशीच करणार. अशीच आयुष्यभर माझे पाय धुवायला तयार राहा. अरे काय केलं? मुहूर्त गाठायला हवा.
द्या काका, द्या काका, द्या काका. तुम्हाला काय होतंय? हा, आपण डॉक्टरांकडे जायचं का? चला. नाही नाही, हा पोरगा कुठे गेला बघ. युवराज येणार आहे. हं? मला खात्री आहे, मी आणणार आहे ना युवराजला परत. आपण कमिशनर सरांना कळवलं ना, युवराज येणार आहे परत. आता कशाला काळजी करतेस? हा, अगं एवढीच जर काळजी होती तर मी सांगितलं होतं ना, एकदा तरी विचारा त्याला लग्न करायची इच्छा आहे की नाही. हा, अगं एकदा तरी विचारायचं होतं ना त्याला. प्लीज. अगं मला खात्री आहे युवराज परत येणार आहे. माझ्या मुलाच्या जीवाला काही झालं. मला काही झालेलं नाहीये. युवराज, मी ओके आहे. हे काय झालंय तुला? चेहरा चला, बस 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 बस. युवराज बराच ना रे तू. पाणी आणा कोणीतरी लवकर. ते होताच कुठे कुठे गायब झाला होतास तू? आम्ही सगळे किती घाबरलो तो माहितीये का तुला? किती लागलाय रे बाळा तुला? आता सांग, काय झालं? हे केवढं लागलंय तुला? कोणी मारलंय का? काय हा एक मिनिट थांबा ना. काय काय झालं ना, हे पुण्यवचन झालं आणि मी रूममध्ये गेलो आणि माझा फोन सतत वाजत होता. म्हटलं कोण आहे, अननोन नंबर होता. मी म्हटलं बघूया उचलून कोणाचा फोन आहे म्हणून मी उचलला. तर पलीकडून एक माणूस म्हणाला की माझ्या मित्राचा ॲक्सिडेंट झाला आहे म्हणून. आणि तो माझा जवळचा मित्र. मी कन्फर्म केलं तर तो वेडिंगला येणार होता, तो नव्हता इथे, कुठेच नाही दिसला मला. म्हणून मला खरं वाटलं ते. मग मला लोकेशन आलं एक. मी तिकडे गेलो लोकेशनला, तिथे कोणीच नव्हतं आणि 4-5 गुंड आले. तेवढ्यात गुंड आले, मला मारायला लागले. हे बघ, हातातलं कडं घेतलं, माझ्या गळ्यातली चेन घेतली. व्हॉट? निशीने दिलेली ही एंगेजमेंट रिंग घेऊ लागले. तेव्हा म्हटलं नाही, ही निशीने दिली. म्हटलं ही नाही, अंगावरचं सोनं. म्हटलं जीव घ्या माझा, मी ही रिंग देणार नाही. आणि माझं ऐकलं नाही त्याने. मी फाईट केलं, मी खूप फाईट केलं. ते रिंग काढायचा प्रयत्न करू लागले, पण निशीचं प्रेम की काय माहित नाही, पण ही अशीच घट्ट बसून होती. ही रिंग निघाली नाही. ही सी ही रिंग निशी कुठे? निशी आपली अंगठी. ही अंगठी मी नाही काढू दिली त्यांना. डोंट वरी, आलोय मी. सांगत होते ना सगळ्यांना, माझा युवी मला सोडून कधीच जाणार नाही. मला माहिती होतं तू नक्की येशील.